शिल्पा शेट्टीचा परदेश दौरा अखेर रद्द झालाय। व्यावसायिक कारणांकरता 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान परदेशात जाण्याची शिल्पाची योजना होती। मात्र 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी कोर्टाने परदेशात जाण्यास तिला मनाई केली होती। भविष्यात कधी परदेशात प्रवास करायचा असेल तेव्हा न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुन्हा नव्याने तिला अर्ज करू अशी माहिती शिल्पाच्या पतीने न्यायालयाला देण्यात आली। महाराष्ट्राची लाडकी वहिनी अर्थात जेनेलियानं पती रितेश देशमुख सोबतचे काही खास फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केले। यात दोघांचाही स्टायलिश लुक पाहायला मिळतोय। या फोटोंना चाहत्यांनी तुफान पसंती दिली आहे। बाहों में चले आओ या गाण्यावर तिनं पती रितेश बरोबरचे काही रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले। अबोली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते। या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे। कलाकारांनी नुकतीच रॅप अप पार्टी केली। अबोली मालिका 23 नोव्हेंबर 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। या सिरियलनं जवळपास 4 वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। अस्मिता फेम मयुरी वाघचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावरती चर्चित आहे। तिने नुकतंच ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या सिल्क गाऊनमधले फोटोज शेअर केलेत। स्टाईल आणि ग्रेसचा परिपूर्ण मेळ साधत मयुरीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय। अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे। भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील एआय युजर्स आता दीपिकाच्या आवाजातल्या मेटा एआयशी बोलू शकणार आहेत। दीपिकाचा आवाज इंग्रजीत उपलब्ध असेल असं मेटानं जाहीर केलंय। अभिनेता अक्षय कुमारच्या व्यक्तिमत्व हक्कांचं उल्लंघन करणारे डीप फेक फोटो व्हिडिओ काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। अज्ञात व्यक्ती आणि काही ई कॉमर्स साइट्स विरुद्ध आदेश देत मुंबई उच्च न्यायालयानं ऑनलाईन डीप फेक फोटो त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले। गोविंदानं काजोल आणि ट्विंकल यांच्या टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या कार्यक्रमात हजेरी लावली। यावेळी गोविंदानं पत्नी सुनीताबद्दल खुलासे केलेत। सुनीता अनेकदा जे बोलायला नाही पाहिजे ते सुद्धा बोलून जाते। ती एका लहान मुलासारखी आहे, पण तिनं आमचं घर सांभाळलं आणि जबाबदाऱ्या देखील पार पडल्या असं गोविंदानं म्हटलंय। तर मी तिला आणि संपूर्ण कुटुंबाला अनेकदा माफ केलंय असं देखील गोविंदा म्हणतोय। अलीकडेच करणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तेजस्वीनं सोशल मीडियावर रोमॅन्टिक फोटो शेअर केला। आता तो फक्त माझ्यासाठीच राईट स्वाईप करतो, माझ्या स्वप्नातला राजकुमार, हॅपी बर्थडे करण असं तिनं कॅप्शन दिलं। यातून तिनं करणची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरवर निशाणा साधलाय। एका शोमध्ये अनुषानं करणवर विश्वासघाताचे आरोप करत त्याचे अनेक मुलींसोबत संबंध असल्याचं म्हटलं होतं। हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज आणि ॲना डी आर्मास जवळपास 9 महिने एकत्र घालवल्यानंतर वेगळे झाले। फेब्रुवारीमध्ये टॉम आणि ॲना एकत्र आले होते। दोघांच्याही लग्नाच्या बातम्या येत असताना अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली। त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला। अभिनेत्री अर्चना कवीनं दुसरं लग्न केलंय। चर्चमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत अर्चनानं रिक वर्गीसशी लग्न केलं। 35 वर्षांच्या अर्चना कवीचं हे दुसरं लग्न आहे। अर्चनाचं पहिलं लग्न 2015 मध्ये कॉमेडियन आणि यूट्यूबर अबिश मॅथ्यू याच्याशी झालं होतं, पण 6 वर्षांनी 2021 मध्ये अबिश आणि अर्चना परस्पर सहमतीनं वेगळे झाले।